माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले. मी शिवपुरीच्या विश्व फाउंडेशन या संस्थेचा अध्यक्ष आहे व अक्कलकोट येथे अनेक वर्षांपासून आपली संस्था काम करत आहे. आत्ताच्या या प्रस्तुत असलेल्या कोविडच्या या सिनारिओमध्ये जगभरामधनं चर्चा चालू आहे. मी असं ऐकलं आहे की अनेक पिढ्यांनी अशा प्रकारचं काही वातावरण कधी बघितलेलं नव्हतं. म्हणजे आत्ता जगभरामधनं जी काही भीतीची एक लाट आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते. आपण आपल्या आसपास शहरामध्ये जिल्ह्यामधल्या बातम्या ऐकतो आणि त्याच्यामधनं आपण अनेक लोक चिंतित आहोत. अनेक लोक काळजी आपल्याला वाटते की काय होणार, कसं होणार, कधी हे संपणार. असं वाटलं होतं की ह्या महिन्यात संपेल, पुढच्या महिन्यात संपेल, पण हे वाढतच चाललं आहे. पेशंटची संख्या वाढती आहे, मृतांची संख्या वाढती आहे आणि ती एक चिंतेचं, भयाचं, काळजीचं वातावरण सगळीकडे आहे. आपल्या घरातच नाही आहे, आपल्या फक्त शहरातच नाही आहे, देशात आपल्याच असं नाही आहे, जगभरामध्ये आहे. कारण अनेक मोठे देश आजही लॉकडाऊनमध्ये आहेत. अनेक मोठी एक लोकसंख्या, मानवी लोकसंख्या आज लॉकडाऊनमध्ये आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा आत्ता आपल्या जीवनाचा, आपल्या येणाऱ्या काळाचा विचार करतो तेव्हा खरोखरी काही दिशा दिसत नाही समोर. कधी सगळं सुरळीत होईल, सुरळीत होणार म्हणजे काय, आणि नाही झालं तर काय होणार आहे, ही चिंता सगळ्यांना आहे. आपले अग्निहोत्राची काही केंद्र आहेत युरोपमध्ये, जर्मनीसारख्या देशामध्ये. तिथं मी बोलत होतो मध्ये तिथल्या लोकांची, तर ते असं म्हणताना म्हणाले की आत्ता त्यांच्याकडे जी परिस्थिती जाणवती आहे, जी दिसती आहे, जी अनुभवायला मिळती आहे, ती द्वितीय महायुद्धजन्य आहे. द्वितीय महायुद्धामध्ये जसं जर्मनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावं बंद केली गेली होती, युरोपभर एक बिकट परिस्थिती होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं, भयाचं, सततचं एक असं त्रस्त वातावरण होतं. अन्नधान्याचा साठा कमी होता, दळणवळणाची साधनं काही चालू नव्हती, घरामध्ये बंद करून तळघरामध्ये राहण्याची एक परिस्थिती निर्माण झाली होती. तर ते म्हणाले की असं वाटायला लागले की आता हे सगळं जर वाढत वाढत परत गेलं तर तीच परिस्थिती, तीच अवस्था परत जगाची होणार आहे का काय, असं वाटतंय. खूप एक नकारात्मक विचारांनी सगळीकडे एक लोक ग्रस्त दिसत आहेत. आणि ह्या विचारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जेव्हा आपण पोचतो, बोलतो, तेव्हा असं वाटतं की खरोखरी येणाऱ्या काळाविषयी काही क्लॅरिटी नाही आहे. उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, सगळी चिंतित आहेत. आपण मी जसं म्हणालो आपल्या परिसरापुरता आपण विचार करत असतो, कारण आपण या भागात राहतो, या भागातल्या लोकांची इंटरॅक्ट करतो. पण श्रीकृपे आम्हाला संधी मिळते जगभरातल्या लोकांशी बोलण्याची, आणि एक ओव्हरऑल एक चिंतेचं वातावरण असं जगभरामध्ये आहे. आणि सगळे लोक म्हणतात की अशा प्रकारचं एक स्थिती, जसं ते आता म्हणाले की द्वितीय महायुद्धामध्ये झाली होती का. काही लोक म्हणतात की त्याच्या आधी 1918, 1919 म्हणजे प्रथम महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा युद्धजन्य स्थिती पण होती आणि स्पॅनिश फ्लूचं पॅन्डेमिक पण जगभरामध्ये चालू होतं, असं दोन्हीकडून एक मारा होता, अशी ती एक कालावधी होता. तशी परिस्थिती आहे की काय, अशी एक ओव्हरऑल एक चिंतेचं एक विचारांचं एक दिशा आत्ता दिसती आहे. आणि लोक मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता वैद्यकीय क्षेत्राकडे बघतात वळून की तिथं काही वॅक्सिन निघणार आहे का, काय औषध निघणार आहे का, ते निघाल्यानंतर परत सुरळीत होणार आहे का वगैरे. किंवा दुसरी एक चर्चा सुरू अशी मोठ्या प्रमाणात आहे की आता एक न्यू नॉर्मल निघेल, एक पोस्ट कोविड वर्ल्डमध्ये आपण राहतोय की आता कोविड बरोबर जगायला आपल्याला शिकावं लागणार आहे. आणि त्या कोविडजन्य ही जी काही परिस्थिती आहे ती दीर्घकालीन चालेल. कारण मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या वेबिनार्सच्या माध्यमातून जगभरातल्या मान्यवरांशी आपण चर्चा केली. त्यामध्ये डॉक्टरांशी बोललो, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांशी बोललो, आध्यात्मिक मान्यवरांशी बोललो आणि अनेक अशा लोकांशी बोललो जे त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप तज्ज्ञ आहेत. WHO शी संबंधित काम केलेल्या लोकांशी बोललो. त्यात असे डॉक्टरही होते ज्यांनी असे पॅन्डेमिक हँडल केलेत आधी. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याशी काही परिचित लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, ज्यांनी आफ्रिकेमध्ये इबोलासारखा पॅन्डेमिक मध्ये काम केलं होतं की त्याचा अनुभव लोकांना होता. कम्युनिटी मेडिसिन ज्याला म्हणतात त्याच्या तज्ज्ञांशी बोललो. ते सगळेजण असं म्हणत होते की हा कालावधी दीर्घकालीन जाईल असं दिसतंय. त्याला काही एंड डेट आत्ता समोर दिसत नाहीये. कारण इन्फेक्शनचा रेट फ्लक्च्युएट होतो, कधी स्लो होतो, कधी जास्त होतो, आणि तो कुठल्या एका विशिष्ट प्रभागापुरता नाहीये, तो एक जागतिक प्रश्न आहे. आणि सगळ्या प्रश्नांच्या कलहामध्ये असताना कुठेतरी एखादं औषध निघेल का, कुठेतरी काहीतरी हे निघेल का, याची वाट सगळे बघतायत. पण आत्ता लोक काय म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल की करोनाच्या ह्या नव्या जगामध्ये राहायची तयारी आपल्याला करावं लागेल. की हे नवं जग कसं आहे की आता हे नवं जग खूप सीमित जीवन करून टाकणार आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण मास्क घालून फिरणे आपण म्हणतोय ते खूप प्रमाणात करावं लागेल.
आणि नव्या जे काही हात धुणे असेल, हे सगळी जी काही आपल्याला जे काही गाईडलाईन्स सेफ्टीची दिली गेली आहेत त्याची खूप सगळीकडे चर्चा आहे आणि त्याच्यावरती खूप लोकांनी अर्थात कथनही केले. खूप आता लाखो करोडो लोक ते पालन करतायत. भारताबाहेर देखील याचं पालन केलं जात आहे. मी स्वतः आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. मी आयुर्वेदामध्ये MD केलं आहे. त्यामुळे अशी जेव्हा परिस्थितीचा मी अभ्यास करतो, जगभरामध्ये असलेल्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास आपण करतो, तेव्हा मला आयुर्वेदातल्या आमच्या एका ग्रंथामधला एक चॅप्टर आठवतो, एक अध्याय आठवतो, ज्याला एक 5000 वर्षपूर्व लिहिले गेलेला असा तो एक ग्रंथ मानला जातो. आयुर्वेदाचा जो आद्य ग्रंथ मानतात, चरक संहिता म्हणून जो एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळे आयुर्वेदाचे विद्यार्थी जे आजही महाविद्यालयांमध्ये अभ्यास करत असतील, मी तेच पुस्तकं वाचून मोठ्या पास आउट झालो. त्याच्यामध्ये एक त्यांनी असा एक वर्णन केलेलं, ज्याला जनपद ध्वंस म्हणतात. जनपद म्हणजे शहर आणि उद्ध्वंस म्हणजे विध्वंस. जनपदाचा विध्वंस होणे, शहरांचा उच्चाटन कसं प्रमाणात कशा प्रकारे होऊ शकतं, अशा काही गोष्टींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यात प्रामुख्याने अशा एका व्याधीचं वर्णन ते करतात की एका व्याधी, असा एक व्याधी येऊ शकतो जो हवा, पाणी किंवा अन्न किंवा स्पर्श या माध्यमातून पसरू शकतो. आणि तो कसा पसरू शकतो, तो संपूर्ण गाव उद्ध्वस्त करू शकतो, इतका तो दीर्घकाळ चालू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, झालेली आहे, असं ते 5000 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथात म्हणतायत. बरं का. त्या काळातले जे काही वैद्यकीय तज्ज्ञ आहेत त्यांनी लिहिलेला जो काही एक वैद्यकीय ग्रंथ आहे, मेडिकल टेक्स्टबुक आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अशी परिस्थिती झालेलीही आहे आणि पुढेही होऊ शकते की संसर्गजन्य व्याधी पसरू शकतात आणि संसर्गजन्य व्याधी पसरावेत अशी परिस्थिती सतत येत राहणार आहे. कारण निसर्गामध्ये अशा प्रकारची परिस्थिती सारखी येत राहते आणि ती परिस्थिती उद्भवल्यानंतर त्याच्यामधनं ती इतकी तीक्ष्ण होऊ शकते की संपूर्ण गावाचं उच्चाटन करावं लागेल की काय, असं वाटू शकतं. आणि ते झालेलं असावं आणि त्याला धरून त्यांनी जे काही नियम सांगितलेली आहेत त्या ग्रंथामध्ये, त्यांनी असं होऊ नये किंवा असं झालंच, असा एखादा व्याधी आलाच तर काय करावं, असे काही नियम त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्या नियमांची जी काही सूची त्यांनी दिलेली आहे, जी यादी त्यांनी दिलेली आहे, तुम्ही जर ती वाचून बघितलीत त्या ग्रंथामध्ये तर तुम्हाला असं वाटेल की जणू WHO त्याचं फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून आपल्याला सांगितलंय. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे पटकन कोणाला नव्या माणसाला भेटून आलिंगन द्यायची पद्धत नाहीये, बरं का. आता सगळे लोक काय म्हणतात की पश्चिमेमध्ये खूप ती आलिंगन द्यायची पद्धत होती, हस्तांदोलन करण्याची पद्धत होती, ती नको, आता लांबून नमस्ते करा, बरं का. हे सगळं जे आपण आज करतोय, डिस्टन्सिंग ठेवणे, हात धुणे, कपडे बाहेर आल्यानंतर आंघोळ करून घरात येणे, हातपाय धुवून घरात जाणे, चपला घरात न आणणे, आहार शुद्ध ताजा केलेलाच खाणे, बाहेरचं अन्न शक्यतो टाळणे, त्यानंतर स्वच्छतेचे काही नियम आपण आता पाळतो, ह्या सगळ्या नियमांचं वर्णन त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, बरं का. ज्याला आपण आज परंपरा म्हणतो, संस्कृती म्हणतो, त्यांचा उगम अशा कुठेतरी अनुभवातून झालेला आहे, हे आता सिद्ध होतं, बरं का. आज जगभरामध्ये जेव्हा नमस्तेचा स्वीकार होतो, जगभरामध्ये लोक आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय परंपरांना, भारतीय संस्कृतीला, भारतीय मूल्यांना आज आता पोस्ट कोविड वर्ल्डमध्ये खूप महत्त्व येणार आहे असं म्हणतात की आज उदाहरणार्थ इम्युनिटी वाढवायची आहे, बरं का. इम्युनिटी वाढवण्यासाठी आधुनिक शास्त्रांकडे काय उपाय आहेत, त्याचबरोबर लोक काय म्हणतात, आयुर्वेदाकडे काय उपाय आहेत का, योगाकडे काय उपाय आहेत का, मेडिटेशनकडे काय, ध्यान करणे काय उपाय आहे का, हेही बघायला पाहिजे का. कारण खूप अभ्यास त्याच्यात झालेला आहे. आत्ताच नुकतं झालेल्या योग दिवसमध्ये खूप त्याच्यावर चर्चा झाली की ह्या पोस्ट कोविड वर्ल्डमध्ये आपल्याला राहायचं असेल तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण खूप प्रयत्न करणारच आहोत, मास्कही घालणार आहोत, जसं त्यांनी आता असं म्हणतात सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, म्हणजे स्पर्श लगेच न करणे कोणाला, अनोळखी माणसाला, किंवा आपण हात धुणे वगैरे वगैरे जे काही नियम सांगितलेले आहेत. त्याचबरोबर इम्युनिटी वाढवणे ह्याला खूप महत्त्व येणार आहे. आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावं लागेल तर सकस अन्न खा, विटॅमिन्स खावा, प्रोटीन्स घ्यावा वगैरे सांगतात. त्याचबरोबर योग करा, ध्यान करा, आयुर्वेदिक औषधं घ्या, ह्याची पण आज खूप चर्चा चालू झालेली आहे. आणि ती फक्त आपल्या आसपास नाही आहे, फक्त आपल्या मीडियामध्ये चर्चा ती नाही आहे. आज जगातल्या अनेक प्रांतांमधनं आता योगाचा खूप मोठ्या प्रमाणात स्वीकार परत एकदा होतोय. परत मोठ्या प्रमाणामध्ये लोक योगाकडे वळायला लागलेली आहेत. जी लाखो लोक, म्हणजे मी एका ठिकाणी, मला आठवत आहे, न्यूयॉर्क शहरामध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथं अग्निहोत्राचा आपला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून एका मोठ्या ऑफिस बिल्डिंगमध्ये, कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये माझं लेक्चर होतं. आणि त्या मला वाटतं 70-80 मजल्याची ती बिल्डिंग होती आणि त्या 70-80 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये 40 ऑफिसेस असतील वेगवेगळ्या कंपन्यांची.
त्यातल्या एका कंपनीमध्ये माझं लेक्चर होतं. तर लिफ्टमध्ये जाताना मी बघत होतो त्या एका बिल्डिंगमध्ये 4 वेगवेगळे योगा शिकवणारे तिथे केंद्र होती, योगा स्टुडिओ होते. जसं आपल्याकडे जिम असतं किंवा आपल्याकडे सलोन असू शकतं समजा, तसे 4 योगा सेंटर होते त्या एका बिल्डिंगमध्ये. तर मी सहज कुतूहल म्हणून त्या माणसांना विचारलं की म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 4 सेंटरांची काय गरज आहे, एक सेंटर पुरलं असतं एवढ्या सगळ्या एरियाला. ते म्हणले अहो इतकी लोकप्रियता आहे योगासाठी आत्ता की हे 4ही कमी पडत आहेत. लोक शेवटी रस्त्यावरती पार्किंगमध्ये वगैरे योग शिकायची परिस्थिती आली, इतकी लोकप्रियता आहे. कारण आज भारतीय मूल्यांना, भारतीय संस्कृतीला, भारतीय जीवन पद्धतीला खूप मोठ्या प्रमाणामधनं लोकांचा त्याच्याकडे कल आहे वळण्याचा. विशेषतः ज्याला आपण वैदिक संस्कृती म्हणू, वैदिक जीवनशैली म्हणतो, ह्याच्याकडे वळण्याचा खूप कल आहे. कारण आता लक्षात यायला लागले की हे कुठल्या तरी विचारहीन दिशेने केले गेलेले सुझाव नव्हते. कधीतरी मानव समाजासमोर अशा प्रकारची परिस्थिती मागे उत्पन्न झाली होती, पुढेही होणारच आहे, आजही आहे, आपल्याही नंतर उत्पन्न होऊ शकणार आहे. त्यामुळे एक अशी जीवनशैली असायला हवी, जी अशी संस्कृती असायला हवी जी पर्यावरणामधनं घडणाऱ्या बदलांवरती, मानवी समाजावरती कमीत कमी असर पाडेल. पडलाच तर त्याला सहन करण्याची क्षमता आपल्याला देईल. म्हणजे आपण सेफ्टीचे नॉर्म्स पाळून इन्फेक्शन होऊ देणार नाही, ते खरं आहे. झालंच तर काय करणार आहोत, तर त्याच्यामधनं आपल्याला सुखरूप बाहेर यायचं आहे, पॉझिटिव्ह लोकांना परत निगेटिव्ह होऊन बाहेर यायचं आहे. ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी इम्युनिटी अप टू डेट असणे महत्त्वाचं आहे. मग सात्विक आहार घ्या, शिळं अन्न खाऊ नका, तुम्ही रेकडीवरचं फूड खाऊ नका, तुम्ही घरी शिजलेलंच अन्न खावा. हे सगळं जे आपल्या संस्कृतीमध्ये एनी विच वेज सांगितलं गेलं होतं, लिलया येत होतं, ते आता कंपल्सरीली करण्याची वेळ आली आहे. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा आपल्या परंपरांकडे, संस्कृतीकडे, आपल्या रीतिरिवाजांकडे नकारात्मकतेने बघण्याची एक दृष्टिकोन झाला होता की हे सगळं बोळसट आहे, हे कालबाह्य झालेलं आहे, ह्याच्याकडे किती दिवस आपण बघणार आहोत वगैरे. आता त्याच गोष्टींचा मोठ्या प्रमाणात स्वीकार होतोय की योगा कशाला करता, जिम करा ना. म्हणणारे लोक आता योगाचे मेंबरशिप घेत आहेत, ऑनलाईन योगा शिकतायत. चांगली गोष्ट आहे, मी त्याचा काही तिरस्कार करतो किंवा त्याच्या काही खिल्ली उडवतो असं नाही. पण माझं म्हणणं हे आहे की ह्या गोष्टींकडे ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिल्या होत्या त्या विचारहीन नव्हत्या सगळ्या. अनेक चुका आहेत त्याच्यामध्ये, अनेक रूढी परंपरा अशा आहेत त्यांची गरज नाही आहे, चुकीचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक गैरसमजा आलेले आहेत. त्या सगळ्या बाहेर काढून जे मूळ सिद्धांत होते, जे मूळ मानवी जीवनाला उत्कर्षाकडे घेऊन जाणारे विचार होते, त्यांचा पुनर्प्रचार व्हावा ही प्रक्रिया स्वामी समर्थांनी अक्कलकोटमधून सुरू केली बरं का. म्हणजे आज आपण जेव्हा आजच्या बॅकग्राऊंडवरती अक्कलकोट, स्वामी महाराज, गुरुमंदिर, शिवपुरी, अग्निहोत्र ह्याचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की त्याची ग्रॅव्हिटी किती होती, त्याची किती पुढचा येणारा दृष्टिकोन किती दूरचा होता. की येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थित्यंतर घडणार आहेत बरं का. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की आपल्याला आपलं जीवन पूर्ववत कधी होणार बरं का, पूर्ववत जीवन कसं होतं आपलं, मार्चच्या आधी जगामध्ये सुजलाम सुफलाम होतं का सगळं. आपल्याकडे जलवायू परिवर्तनाचं खूप मोठा समस्या आहेत, क्लायमेट चेंज ही खूप मोठी समस्या आहे. आपल्याकडे वाढती रोगराई ही खूप मोठी समस्या आहे. आपल्याकडे मानसिक तणाव असणे ही खूप मोठी समस्या आहे. त्याचबरोबर व्यसनाधीनता युवकांमध्ये खूप मोठी समस्या आहे. सतत बदल होणारा वातावरणामध्ये त्यामुळे होणारी वित्तीय हानी असेल, कृषीची हानी असेल, ही खूप मोठी समस्या आहे. अशा अनेक समस्यांमधून आपण जगत होतो. म्हणजे आधीचं जग पूर्ववत व्हावं असं आपलं इतकं आज डेस्परेटली वाटतंय. ते पहिलं तर जग काही खूप सुंदर नव्हतं. 100 प्रॉब्लेम आधी होते, आता 101 झालेले आहेत. एवढीच फरक पडलेला आहे. म्हणजे ते सगळे आहेतच, त्याच्यामध्ये एका अजून प्रश्नाची जोड झाली आणि आता आपण ज्या जगात नव्याने राहायला बघतोय अशी परिस्थिती आहे. ह्या येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मानवाला तयार करावं व मानवी जीवन कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं जीवन परिपूर्णपणे जगता यावं, आनंदाने जगता यावं, प्रत्येक कुटुंबाला सुरक्षा मिळावी असा दृष्टिकोन ठेवून स्वामींनी अक्कलकोटमध्ये गुरुपीठ स्थापन केलं, ज्याच्या माध्यमातून गेल्या 75 वर्षापासून आपण काम करतोय. आज जगाच्या 65 देशांमध्ये अग्निहोत्राचा प्रचार झालेला आहे. आणि ही स्वामींची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीची भूमिका आहे. मी म्हणजे काय, तुम्हाला शेवटी स्वामी म्हणतात तसं की उद्धरेत आत्मनात्मानम, स्वतःचा उद्धार तुम्हाला स्वतःच करायचा आहे. त्याच्यासाठी मी तुमच्या मागे उभं राहणार नाहीये, पण तुमचं जीवन सार्थकतेने जगता यावं, तुमचं जीवन परिपूर्णतेने जगता यावं, तुमचं जीवन आनंदाने जगता यावं, ह्याच्यासाठी लागणारा सगळा रोडमॅप जो आहे तो मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि तो माझ्या गुरुपीठाच्या माध्यमातून यावतचंद्र दिवाकराव दिला जाईल.
जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत हे काम सुरू राहील असे स्वामींनी सांगितलेलं आहे की तुमचं जीवन कधीही वैफल्याकडे जाऊ नये, तुम्ही निराशेकडे जाऊ नये, तुम्ही कुठल्याही प्रकारात तुमचं जीवन अपकर्षाकडे जाऊ नये. ह्याच्यासाठी लागणारी जे काही विज्ञान आहे, ह्याच्यासाठी लागणारी जी काही शास्त्राचं भाग आहे ते शुद्ध शास्त्र होतं, जे मूळ विज्ञान होतं ते तुमच्या पुढे मांडावं, अशी जगासमोर मांडावं असं स्वामी म्हणतात. आणि त्यांनी गुरुपीठाला आज्ञाच ही दिली होती की जगभर जाऊन धर्माचा प्रचार करावा, मूळ सिद्धांतांचा प्रचार करावा, जो कुठल्याही बोळसट विचारांनी ग्रस्त नाही आहे, जो सत्यावर आधारित आहे, जो विज्ञानावर आधारित आहे, जो तत्वावर आधारित आहे, अशा गोष्टींचा प्रचार करावा. आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा, एक नवी दशा तयार करता येईल हा प्रयत्न करावा. हे आपल्या गुरुपीठाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या या कोविडच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा त्याची गांभीर्य आपल्याला लक्षात येतं की आज या अक्कलकोटमधून जो अग्निहोत्राचा विचार आपण सांगतोय जगभरामध्ये, त्याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे की अशा परिस्थितीमध्ये जनपदात ध्वंस जेव्हा होत असेल तेव्हा आपापल्या घरामध्ये अशा प्रकारचा गाईच्या शेणाचा धूर केला जावा. का? कारण गाईच्या शेणाच्या धुरामध्ये नॅचरली एक कीटकांना मारण्याची एक शक्ती आहे. म्हणजे आजही आपल्या घरात कित्येक ठिकाणी आपण बघतो की शेणाने सारवलेली घरं असतात. आपल्याकडे दुसरं काही नव्हतं सारवायला म्हणून शेणाने सारवत नव्हतो आपण. शेणामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा विषाणूंचा, जीवाणूंना वाढ होण्याची मर्यादा करता येते, ही क्षमता आहे, म्हणून शेणाने घरं सारवलेली जायची. त्यामुळे गाईला एवढं महत्त्व आहे, कारण तिच्या माध्यमातून जे मिळणारं दूध आहे ते सकस आहे, शेण आहे ते समजा त्याचं ज्वलन करून घर पवित्र करता येतं, अशी ती भूमिका आहे. आणि अग्निहोत्राच्या माध्यमातून आज जगभरात जो प्रचार आपण करतोय त्यामधून असं लक्षात येत आहे, म्हणजे आज आपण फीडबॅक म्हणून मागतो लोकांकडनं, तेव्हा खूप सकारात्मक फीडबॅक आपल्याला मिळतो की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला काय झालं की काही दिवसांच्या पूर्वी, मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये, आम्हाला आपल्या एक स्पेनमध्ये आपल्या अग्निहोत्र करणाऱ्या एक महिला आहेत, त्यांच्याकडून एक व्हिडिओ मिळाला. आणि स्पेनमध्ये त्या काळामध्ये खूप प्रचंड उद्रेक चालू होता कोरोनाचा. म्हणजे आजही खूप परिस्थिती बदललेली नाही आहे, पण खूप मावळली आहे तिथे आता. पण त्या काळामध्ये जेव्हा मार्चमध्ये आम्ही त्यांच्याशी बोललो होतो किंवा त्यांनी जो व्हिडिओ पाठवला होता, मी जमलं तर शेअर करेन तुमच्याशी, त्या बाईंनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या 2 फ्लॅट आहेत, त्या 2 फ्लॅटमध्ये ज्या तिथे राहत होत्या, त्यांचे जे काही शेजारी होते, त्यांच्यात ते कोविड पॉझिटिव्ह होते आणि ते ह्यांच्या घरात नेहमी यायचे. ह्यांचे पती, ह्यांची मुलं ह्यांना नेहमी भेटायचे, बोलायचे. 8 दिवस ह्यांच्या घरात येऊन त्यांचं ते काय एकत्र जेवण, एकत्र लॉकडाऊन होतं त्यामुळे कुठं बाहेर जाता येत नव्हतं, त्यामुळे शेजार पाजारच्या लोकांशीच बोलणं होत होतं. आणि एक दिवस त्यांना अचानक त्रास सुरू झाला आणि ते त्यांना कुठंतरी पॉझिटिव्ह आहे म्हणून त्यांना क्वारंटीन करण्यात आलं. मग ह्या सगळ्यांचे देखील स्वाब घेण्यात आले की बाबा तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधनं तुमचं देखील आपण तपासणी करायला पाहिजे म्हणून. आणि नेमकं ह्या चौघांचंच निगेटिव्ह आलं त्या सगळ्या बिल्डिंगमध्ये. आणि तिथले गव्हर्नमेंट देखील खूप सरप्राईज झालं की असं कसं झालं म्हणून. तर ते म्हणाले की बाबा आम्ही एकतर खूप शिस्तबद्ध जीवन जगतो, मोजकंच जेवण खातो, व्यायाम करतो, इम्युनिटी खूप हाय आहे आमची. दुसरं म्हणजे हे इंडियातनं आलेलं एक अग्निहोत्र आहे ते करतो, बरं का. त्याच्यामुळे काही फरक पडला आहे का नाही माहीत नाही म्हणून. आता त्याच्याकडे काही डेटा नाही आहे माझ्याकडे, काही वैज्ञानिक माझ्याकडे काही त्याच्याकरता प्रूफ नाही आहे, कारण ते असल्याशिवाय मी काही बोलणार नाही, ती आपली पद्धत नाही आहे. पण ते जेव्हा आपल्याकडे एक फीडबॅक आला तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली की खरोखरी काही उपाय होतोय का, खरोखरी काही फरक पडतोय का, खरोखरी ह्याच्यामधनं काही आपल्याला एक शिकवण मिळतीये का म्हणून. मग आपण काय केलं की आपल्या जगभरातले असलेल्या अग्निहोत्री सगळ्या परिवाराकडनं 3 सोप्या प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवली की त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्षापासून अग्निहोत्र करताय, तुमच्यापैकी कोणी स्वतः तुम्ही कोरोना बाधित आहात का, किंवा तुमच्या परिवारातल्या कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे का, जे लोक त्या वातावरणात राहतात त्यांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्तापर्यंत मला वाटतं की एक 3, 4, 5 हजार, काही मला आकडा लक्षात नाही आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा फीडबॅक आपल्याला आला. आणि आश्चर्य म्हणजे आत्तापर्यंत एकही व्यक्ती असा म्हणला नाही आहे की आम्हाला कुठल्या प्रकार बाधा झाली आहे म्हणून. आणि ते लोक हॉटस्पॉट्समध्ये राहत आहेत, कंटेनमेंट झोन्समध्ये राहत आहेत, ते आपल्यासारखं जीवन तिथेच जगत आहेत. पण कुठंतरी या गोष्टीचा काहीतरी इम्पॅक्ट आहे. तो कसा आहे, का आहे, अजून माहीत नाही मला, कारण मी म्हटलं तसं कुठलाही डेटा असल्याशिवाय बोलण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यावर अभ्यास करायला हवा आहे, खूप संशोधनं व्हायला हवी आहेत, खूप याच्यामध्ये विचारप्रवण आपण व्हायला हवं आहे. पण त्या काळामध्ये कुठंतरी, जसं मी म्हणालो की त्या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये जसं त्यांनी सांगितलं होतं की अशा काहीतरी शेणाचा धूर घरामध्ये करावा ज्याने निर्जंतुक होऊ शकतं वातावरण, तसा कुठंतरी इफेक्ट ह्याचा होतोय का, ह्याच्यामध्ये कुठलं अशा प्रकारचं काही एखादं केमिकल आहे का,
जी सॅनिटाईज करते घरांना, त्याच्यामुळे इन्फेक्शन होत नाही आहे का, असं काहीतरी याच्यात विचार करण्याची गरज आहे. आणि आज जेव्हा आपण अग्निहोत्राचा झालेला जगभर प्रचार बघतो, जगभरामध्ये झालेले संशोधनं बघतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज भारतापेक्षा भारताबाहेर अग्निहोत्रावर जास्त काम चालू आहे. आपल्या बाहेरच्या केंद्रांमधनं, तिथल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चालू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम चालू आहे. कृषी असेल, क्लायमेट चेंज असेल, त्याच्यानंतर एपिडेमिकसारखी सिच्युएशन असेल. म्हणजे मला आठवतं आहे काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक प्रयोग केला गेला होता, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियावरती प्रयोग झाला होता. अर्थात हा व्हायरसवर झालेला नव्हता. मी परत म्हणतोय की अग्निहोत्राने कुठलाही व्हायरस कमी होतो, कोरोना बरा होतो असं मी बिलकुल म्हणत नाही आहे, असं कुठलं मी क्लेम करत नाही आहे. पण आपण बॅक्टेरियावरती एक अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं होतं की अग्निहोत्र वातावरण जे असतं, गवऱ्यांचा जो धूर असतो तो 97 ते 98% बॅक्टेरियाची रोकथाम करू शकतो. म्हणजे केवळ तिथं धूर तो केल्याने घरामधला जो काही परिसर आहे हा ऑटोमॅटिकली सॅनिटाईज होतो आणि कुठलेही जीव घेणे जे बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यामध्ये टायफॉइड असेल, साल्मोनेला असेल, एस ऑरियस सारखे बॅक्टेरिया असेल, जे खूप गंभीर व्याधी तयार करतात, ह्यांची खूप मोठ्या प्रमाणात रोकथाम केली जाऊ शकते असं दिसून आलं होतं. तर कुठंतरी ह्या भारतीय प्राचीन विज्ञानांमध्ये कुठंतरी तथ्य नक्कीच आहे बरं का. हे अध्यात्म आपण जे म्हणतो ते दैववादी अध्यात्म आपल्याला जे आज आपण म्हणतो तसं अध्यात्म हे नव्हतं. हे कुठंतरी आत्मवादी अध्यात्म होतं, हे व्यक्तिकेंद्रित अध्यात्म होतं, हे व्यक्तीला त्याचं जीवन उत्कर्षाकडे घेऊन जाणारं अध्यात्म होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, अग्निहोत्र केल्यानंतर आम्ही अनेक प्रयोग केलेले अग्निहोत्रावरती. त्यामध्ये एक प्रयोग असा केला होता की मानसिक तणावावरती किती फरक पडतो. की अग्निहोत्र केल्यानंतर वेदांमध्ये असं म्हटलंय की अग्निहोत्राचं पहिलं जे तुम्हाला फायदा लाभ मिळतो तो मनाचा ताण कमी होणे हा मिळतो. मग त्याच्यामध्ये आम्ही एक असा प्रयोग करून बघितला होता की खरोखरी किती मिळतो, कारण तणाव तर शेवटी मोजता येतो, तो आज EEGच्या माध्यमातून आपण मोजू शकतो. त्याचबरोबर आपण लोकांकडनं क्वेश्चनेअर भरून घेऊ शकतो की तुमचं एक एक्सपिरियन्स सांगा. त्यामुळे 7 दिवसानंतर म्हणजे पहिल्या दिवशी सुरू करून 7व्या दिवशी जेव्हा आपण फॉर्म्स लोकांकडनं भरून घेतले तेव्हा लोकांकडनं आलेला फीडबॅक असा आहे की 70 ते 75% लोकांनी सांगितलेलं आहे की पहिल्या 7 दिवसामध्ये आम्हाला असलेला ताणतणावाचं जे काही फिलिंग होतं, एक थकलेलं फिलिंग होतं, एक सारखं मला कंटाळा आलेल्यासारखं वाटायचं, की आज कुठेतरी एक मनाला उभारी वाटते, एक प्रसन्नता वाटते घरामध्ये, असं त्यांनी कळवलं होतं. त्यामुळे तो एक खूप महत्त्वाचा कुठेतरी भाग असणार आहे की हे सगळ्या ह्या ज्या काही फाइंडिंग्ज अग्निहोत्राच्या आहेत. दुसरा आम्ही एक अभ्यास केला होता की अग्निहोत्राचा शरीरावरती काय परिणाम होतोय का, म्हणजे पल्सवरती काही परिणाम होतो का, ब्लड प्रेशरवरती काही परिणाम होतो का, डायबिटीज सारख्या म्हणजे ब्लड शुगरवरती काही परिणाम होतो का. तर पायलट स्टडी जो केला गेला, अर्थात त्याला खूप अजून दीर्घकालीन अभ्यास करण्याची गरज आहे, पण पायलट स्टडीज जे केले गेले आहेत ना त्याच्यामध्ये असं जाणवलेलं आहे की त्या वातावरणात असणे, तो मेडिटेशन, तिथं जे काही ध्यान आपण करतो त्याच्यामुळे, स्ट्रेस कमी झाल्यामुळे शरीरावरती देखील खूप सकारात्मक परिणाम त्याचा दिसून येतो. ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होतं, शुगर लेवल्स ड्रॉप होत आहेत आणि पल्स रेट नॉर्मलाइज होत आहे वगैरे. हे जितके काही भारतीय विज्ञान आहेत ना, अग्निहोत्र असेल, योग असेल, प्राणायाम असेल, ध्यान असेल, या सगळ्यांचा कुठंतरी त्या काळामधल्या अभ्यासकांनी संशोधन केलं असं वाटायला लागलंय की कुठंतरी याच्यामध्ये आज अधिक संशोधन नक्कीच व्हायला हवं. तसं योगावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे, विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधन होत आहेत, भारतीय होत आहेत, भारताबाहेर देखील होत आहेत. त्याच प्रमाणात जसं आयुर्वेदावरती होत आहे, आज आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळाली. जगभरामधून आयुर्वेदाची औषधं आज सेवन केली जातात. अमेरिकेसारख्या देशामध्ये आयुर्वेदाचे विद्यापीठ आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात कोर्सेस भरवले जातात, डॉक्टर्स तिथं तयार होत आहेत. त्याच शृंखलेतलं पुढचं पाऊल अग्निहोत्र आहे बरं का. म्हणजे ज्या पुस्तकातून योग आलं, जिथून आयुर्वेद आलं, त्याचा पुढचा चॅप्टर अग्निहोत्र आहे. तितकाच अभ्यास अग्निहोत्रावरती केला जावा असं आपलं म्हणणं आहे. आपल्याला गर्व हा आहे की सोलापूर जिल्ह्यातून, अक्कलकोट शहरातून, आपल्या शेजारच्या एखाद्या वाड्यातून ह्याची सुरुवात झाली आणि आज जगभर हा विषय गेला. पण त्याच्यावरती आता मात्र जागतिक अभ्यास होण्याची गरज आहे आणि तो करून वैज्ञानिकांनी मांडावा विषय. आपण असं म्हणत नाही आहोत की आम्ही काहीतरी सांगतोय म्हणून स्वीकारा, मी म्हणतो, शेजारचे आमचे कोणी म्हणतात म्हणून ऐका, असं इतकं लहान तर आपण नक्कीच नाही आहोत. पण अभ्यास होण्याची गरज आहे. जितका अभ्यास योगावर झाला आणि आज योग दिवसपर्यंत विषय गेला, जगमान्य झालं, जगभरामध्ये त्याचा स्वीकार झाला, तसाच अभ्यास आयुर्वेदावर झाला आणि आज जगभरामध्ये विश्वमान्यता मिळाली. तितकाच अभ्यास अग्निहोत्रावरती करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आज अक्कलकोटचं जे महत्त्व आहे, स्वामी समर्थांचं जी काही एक भक्तीचा प्रचार जगभर झालेला आहे, त्यांच्या माध्यमातून हा विषय सांगितला गेला. त्यांनी एक गुरुपीठ मुद्दाम स्थापन केलं अक्कलकोटमध्ये की त्याच्या माध्यमातून अशा एखाद्या शास्त्राचा प्रचार व्हावा जो विज्ञानाधारित अभ्यास असेल, जो कुठल्या तरी मान्यतांवरती आधारित नसेल.
कारण आपल्या परंपरामध्ये आम्ही बघतो, कारण मी नेहमी एक कथा स्वामींची सांगतो, ती आमच्याकडे बाळप्पा महाराजांच्या माध्यमातून त्याची नोंद आहे. त्यात एक असा एक अनुभव सांगितला जातो की एक व्यक्ती स्वामींकडे आले आणि ते म्हणाले की स्वामी, मी खूप त्रस्त आहे, मी खूप चिंतित आहे, मला खूप काळजी वाटते, मला जीवनात खूप समस्या आहेत, मला मदत करावी. मग स्वामी त्यांच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात की काय पाहिजे. तर ते म्हणतात की बा आर्थिक अडचण आहे, मला काहीतरी त्याच्यातनं तुम्ही मार्ग दाखवा. मग स्वामी त्यांना विचारतात की काय करतोस राजा. मग ते व्यक्ती म्हणतात की मी शेती करतो म्हणून. मग स्वामी विचारतात की घरची शेती आहे का. मग ते व्यक्ती म्हणतात हो आहे की. ते म्हणतात की स्वतःची बैलजोडी आहे का आपल्याकडे घरी. आहे की म्हणतात. मग स्वामी त्याकडे हसतात आणि म्हणतात की करून खा की राजा, कशाला मागत फिरतोस म्हणून. बरं का, ही आपली गुरुपीठाची भूमिका आहे. व्यक्तीला प्रत्येकाला आधार देणे, सांत्वन देणे, त्यांना दिशा दाखवणे, ही स्वामी समर्थांच्या माध्यमातून, बाळप्पा महाराजांच्या माध्यमातून, गंगाधर महाराजांच्या माध्यमातून आणि परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या माध्यमातून जगभरामधनं हा विचार गेला की प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित करा, सक्षम करा, सामर्थ्यवान करा. स्वामी म्हणतात मला समर्थ म्हणताना मी तर म्हणतो तुमच्यात पण एक समर्थ आहे म्हणून. तो समर्थ जागृत करा, तुमच्यातलं समर्थ जागृत करा, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्यांवरती स्वतः मात करू शकाल. तुम्हाला असं कुठेतरी मागत फिरावं लागणार नाही. जसं उदाहरणार्थ स्वामींकडे, आमच्याकडे गुरुमंदिरमध्ये अशी परंपरा आहे की तीर्थाटनाला जायची गरज नाही आहे की तुम्ही तीर्थ कशासाठी फिरताय. तीर्थ तर तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या हृदयात नारायण आहे, कशासाठी बाहेर मागत फिरताय. तो त्या नारायणापर्यंत कसं पोहोचायचं हे शोधायला अक्कलकोटला या. की स्वतःच्या हृदयस्थ नारायणाकडे कसं जायचं, स्वतःत असलेली ईशशक्ती जी आहे, ब्रह्मशक्ती जी आहे, जी आत्मशक्ती तुमची जी आहे, जे तुमचं स्वतःचं सामर्थ्य आहे, तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे शिकायला गुरुपदापर्यंत या. एकदा गुरुपदी आल्यानंतर मात्र मग इतरत्र जायची गरज नाहीये. मग आता घरी जायचं आणि आपलं जीवन उभं करायचं, आपल्या परिवाराचं जीवन उभं करायचं, त्यांचं कल्याण करायचं, आपल्या आसपासच्या समाजाचं कल्याण करायचं आणि शक्यच झालं तर विश्वकल्याणाच्या कामामध्ये रममाण राहायचं. ही परंपरा, ही भूमिका आपल्या गुरुपीठाची, अक्कलकोटची आहे. म्हणून जगभरामध्ये अक्कलकोटचं आज ते दुसरं नाव होत आहे, ते अग्निहोत्राच्या माध्यमातून होत आहे की खरोखर एक नवा विषय इथून मांडला गेला. जगामध्येच त्याचा खूप प्रशंसा झाली. अनेक अभ्यासकांनी त्यावर अभ्यास केलेला आहे, अनेक विचारवंतांनी त्यात आपले विचार मांडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यात संशोधनाची गरज आहे हे आम्हीही म्हणतो, लोकही म्हणायला लागलेत आता की खरोखर याच्यामध्ये बघण्याची गरज आहे. काय इतकं ह्याच्यामध्ये लाभ होत आहेत, काय ह्याच्यामध्ये नक्की होत आहे, ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि जो विचार नेहमी आमचे लोक म्हणतात की किती लहान छोट्याशा गावातून स्वामींनी असा एक विचार मांडला, एक गुरुपीठ स्थापन केलं, त्याच्यावरनं गजानन महाराजांनी अग्निहोत्राचा प्रचार सुरू केला आणि 75 वर्षामध्ये 65 देशांमध्ये केंद्र उपकेंद्र उभी राहिली, कार्यकर्ते उभे राहिले आणि आज मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की मानवाला उत्कर्षाकडे घेऊन जावा, मानवाला परिपूर्णतेकडे घेऊन जावा, प्रत्येक कुटुंबाला आनंदाकडे घेऊन जावा, प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन तणावरहित, आरोग्यपूर्ण, आनंदी व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला साधनं, त्याला एक शास्त्र आपण त्याच्या हातात प्रदान करा आणि तिथून पुढे मग त्याला मागे वळून बघायला लागू नये. जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येकातला समर्थ जागृत करा, अशी जी एक भूमिका मांडली गेली, त्याचा प्रचार आपण अनेक वर्षांपासून अक्कलकोटमधनं करतोय. शिवपुरी असेल, गुरुमंदिर असेल, ही स्थानं जी आहेत ते त्याच्यासाठी काम करतात. लोक मला इथे नेहमी येऊन म्हणतात की इथं मंदिरासारखं वाटत नाही आल्यानंतर, कारण मंदिर गावामध्ये वटवृक्ष मंदिर आहे, दर्शनासाठी समाधी मठ आहे, तिथं दर्शनासाठी जाण्याची सोय आहे. इथं मात्र स्वामींनी गुरुपीठ स्थापन करून जागतिक धर्मकार्य व्हावं, जागतिक हा विषय जगभर जावा अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की दर्शनासाठी तुम्ही वटवृक्षला जावा, समाधी मठाला जावा. शिवपुरीला येणार असाल तर मात्र स्वामींचा संदेश ऐकायला या की इथं कशासाठी हा सगळं खटाटोप केला गेला, कशासाठी हा विषय इथं मांडला गेला आणि तो ऐकून मग दर्शन घेऊन, प्रसाद घेऊन, हा संदेश ऐकून मग घरी जाऊन जीवन आपलं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ही अक्कलकोटची भूमिका आहे. त्यामुळे अक्कलकोटचं काय महत्त्व आहे हे आज आपल्याला लक्षात येत नसेल, पण येणाऱ्या काळात खूप लक्षात येणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात लक्षात येणार आहे. कारण जसा जसा आज अग्निहोत्राचा प्रचार वाढत जाईल, त्यावर होणारा अभ्यास वाढत जाईल, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होत जाईल. त्यानंतर असं लक्षात येईल की खरोखरी एवढ्या छोट्याशा गावातून त्या काळामध्ये कुठली साधनं नसताना, टेक्नॉलॉजी नसताना आज मी आपल्याशी ऑनलाईन बोलू शकतो. त्या काळात ते सगळं नव्हतं. त्या काळामध्ये हे काम कसं उभं राहिलं असेल, त्यांनी कसं काम उभं केलं असेल, तेव्हा आजही आपल्याला इथं अनेक समस्या जाणवतात. पाण्याची समस्या अर्थात असेल, अनेक समस्या, आपण ग्रामीण भागात आहोत, अर्थात समस्या असणारच आहेत. तरीही 100 वर्ष आधी हे काम कसं उभं केलं गेलं असेल, काय दूरदृष्टी ठेवली असेल. म्हणजे आपण स्वामींकडे, महाराजांकडे बघताना एक अवतार या भूमिकेतून बघतो, पण आम्ही बघताना मात्र एक तत्ववेत्ता म्हणून पण बघतो.
एक दिशादर्शक, एक परम सद्गुरू या भूमिकेतून बघतो. आणि महाराज म्हणायचे की जे काही काम केले गेले ते मानवी शरीरात केलं आहे, मानवी शरीराच्या मर्यादेत केलेलं आहे. त्यामुळे त्या मर्यादांना ओळखून तुम्ही देखील ते करण्याचा प्रयत्न करा. असं करू नका की आमचे फोटो घरात लावा आणि बाकी तुमचं स्वैर करा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, असा अर्थ होत नाही की मी काहीही करीन तुम्ही माझ्या पाठीशी राहा, असा अर्थ नाही आहे त्याचा. असा त्यांचा अर्थ हा आहे की तुमचं जीवन कल्याण करण्यासाठी म्हणून जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असाल, तुम्ही स्वतःच्या आत्मचिंतनासाठी म्हणून प्रयत्न करत असाल, कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रयत्न करत असाल, त्या प्रत्येक विवेचनेच्या काळी, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या काळी मी तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमचं तत्त्व तुमच्या बरोबर आहे, आमची शक्ती तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही दिलेला हा संदेश, हे शास्त्र तुमच्या बरोबर आहे. त्याचा वापर करा, निश्चिंत राहा, तुमचं कल्याण आम्ही करणारच आहोत. महाराज नेहमी म्हणायचे की तुम्ही स्वामींचा हात धरलेला नाही, स्वामींनी तुमचा हात धरला आहे. त्यामुळे तुम्ही सोडूनही द्याल मध्ये कंटाळून, पण ते नक्कीच सोडणार नाही आहेत. त्यामुळे चिंता करू नका. कितीही बिकट प्रसंग आला, कितीही अवघड परिस्थिती आली, किती असह्य होतं आहे असं वाटायला लागलं तर काळजी करू नका. ते आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला तारून नेतील हे नक्की आहे. त्यामुळे आजची ही परिस्थिती जेव्हा आपण बघतो आणि त्याच्यामध्ये ही आपली भारतीय जीवनशैलीचा होणारा उपयोग आपण बघतो, अग्निहोत्राचा होणारा, योगाचा होणारा प्रचार आपण बघतो, तेव्हा खूप आनंद होतो मनामध्ये की आपण त्याच्या उगमापाशी बसलेलो आहोत. आज कुणीतरी अमेरिकेत समजा अग्निहोत्र करत असेल, तो विचार करत असेल की अरे ते जिथं सुरू झालं ती जागा कशी असेल, तिथं जाऊन एकदा कधीतरी बघायला पाहिजे की जिथून हे सगळं सुरू झालं, स्वामींचं मंदिर कसं असेल, स्वामींची समाधी कुठे आहे, गुरुपीठ कुठे आहे, परमसद्गुरू कुठं राहिले असतील, कुठून अग्निहोत्र सांगितलं गेलं असेल, कुठं पहिलं समजा चर्चासत्र भरलं, हे सगळं जे काय आपण एक ऐतिहासिक त्याचं पार्श्वभूमी जी आहे तिचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा असं वाटतं की अरे किती जवळ आपण बसलो या सगळ्याच्या आणि किती सुरक्षित आपण या सगळ्या परिस्थितीत आहोत की आपण गुरुचरणी बसलो आहे, आपण पुण्यक्षेत्री राहतो आहे. आणि ही संपूर्ण जिल्हा हा, सोलापूर जिल्हा हा पुण्यभूमी हा मानला जातो. सगळी इतकी मोठी याच्यामध्ये आज खूप मोठा दिवस आषाढी एकादशीचा, मला आनंद आहे खरं आजच्या दिवशी मला आपल्याशी बोलायला मिळत आहे की एवढ्या पवित्र दिवशी आपल्या सगळ्या म्हणजे सोलापूरकरांची, पवित्र भूमीत राहणाऱ्या सगळ्या आपल्या बंधू भगिनींची मला बोलायला मिळतं, त्याचा आनंद आहे. कारण खरोखरी ह्या भूमीचं महत्त्व आहे. सोलापूरचं म्हणा, अक्कलकोटचं म्हणा, पंढरपूर असे सगळ्या भूमीचं या पवित्र भूमीचं महत्त्व आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये खूप दिसून येईल. कारण समस्यांमधनं जेव्हा आपण जातोय तेव्हा लक्षात येतं की खरोखरी गरजेचं काय आहे. मी कुणाला तरी परवा एका ठिकाणी बोलत होतो याचं वेबिनारमध्ये, तेव्हा ते समोरचे व्यक्ती खूप छान म्हणाले. ते म्हणाले की आत्ता लक्षात आलं की जीवनात काय गरजेचं होतं आणि काय नाही ते. या 3 महिन्यामध्ये आत्मचिंतन करता आलं की अर्थात त्रास खूप झाला, पण आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली आणि खरोखरी येणाऱ्या काळामध्ये जीवनासाठी, माझ्या परिवारासाठी काय गरजेचं आहे ते कसं पहिल्यांदा मिळवायचं ह्याचा प्रयत्न मी आता करणार आहे. जे नको आहे ते साठवत राहिलो, आता त्याची गरज नाही असं वाटायला लागलंय. जे हवं होतं ते कधीच साठवलं नाही असं वाटलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समस्यांमधून जेव्हा आपण सगळा मानव समाज जातोय त्या काळामध्ये स्वामींच्या शक्तीमुळे, स्वामींच्या भक्तीमुळे, स्वामींच्या दिलेल्या या गुरुपीठामुळे, त्याच्या दिलेल्या अग्निहोत्राच्या संदेशामुळे जगभर एक सांत्वन मिळतं, लोकांना शांती मिळते, मनस्वास्थ्य मिळतं, एक ठराव मिळतो, एक जीवनामध्ये एक शाश्वती मिळते, एक कुणीतरी आपल्या पाठीशी आहे अशी भूमिका आपल्याला जाणवते लोकांना. त्या काळामध्ये खूप आनंद होतो की आम्ही अशा ठिकाणी बसलोय जिथून हे सगळं सुरू झालं आणि अशा परिसरात आहोत ज्याला जगभरामधनं आज श्रद्धास्थान मानलं जातं. त्यामुळे अध्यात्मचिंतन करायचं असेल तर मी म्हणेन की स्वामींची जी दिशा होती, जी आत्मकेंद्रित होती, जी दैववादी नव्हती, जी आत्मकेंद्रित होती, व्यक्ती केंद्रित होती, सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा विषय होता. वैश्विक बंधुभाव उभा करा असं ते आमच्याकडे सांगितलं जातं. वैश्विक बंधुभाव उभा करा, विश्वभरामधनं 750 कोटी लोकांना आपलं बंधू माना. म्हणजे एक शेवटचं उदाहरण मी आपल्याला देतो की परमसद्गुरूंकडे, आपल्या शिवपुरीकडे इथे आम्ही कधी परदेशी म्हणत नाही कोणाला, किंवा म्हणतो ना आपण की अरे कोणी परदेशी पाहुणे आले किंवा परदेशी व्यक्ती आलाय. कारण महाराज म्हणायचे की परदेशी का, सगळे देश आपलेच आहेत, सब भूमी गोपाल की, सगळीच ईश्वर निर्मित भूमी आहे, सगळे ईश्वर निर्मित लोक आहेत, आपलीच भाऊ बहिणी आहेत. फक्त त्या देशामध्ये राहतात, वेगळी भाषा बोलतात, वेगळे कपडे घालतात, वेगळे त्यांचं स्वरूप आहे, म्हणून त्यांना परक म्हणायचं का आपण, तर ती भूमिका ठेवू नका म्हणायची. आपण जसे सगळे एक आहोत, ह्या देशामध्ये राहणारे सगळे लोक एक आहोत, ही जी आपली भूमिका आहे, जी वसुधैव कुटुंबकमची भूमिका आहे ती माना. प्रत्येक व्यक्तीला जगातल्या आपलं माना, आपलं घरचं माना, आपलं परिवारजन माना आणि त्या भूमिकेकडे जगाकडे बघा की आपलाच एक परिवार आहे, एक्सटेंडेड फॅमिली आपली आहे, 750 कोटी लोकांचा परिवार आहे आमचा असं माना आणि सगळ्यांना एकत्र घेण्याचा, एकत्र घेऊन चालण्याचा प्रयास करा. ती अक्कलकोटची, स्वामींची, या गुरुपीठाची, परमसद्गुरूंची, अग्निहोत्राची एक भूमिका आहे जी घेऊन आपण आज जगात जातोय. तेव्हा पोस्ट कोविड वर्ल्डमध्ये जेव्हा आपण जाऊ
तेव्हा सकारात्मकतेने जायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुराग्रह घेऊन, जुने काहीतरी नकारात्मक विचार घेऊन, त्या सगळ्या सवयी घेऊन आपल्याला पुढे जायचं नाही आहे. ते अनेकशा नकारात्मक गोष्टी मागे टाकायच्या. जेव्हा केव्हा हे लॉकडाऊन वगैरे सगळं संपेल, आपण पूर्ववत बाहेर पडायला लागू, भेटायला लागू, लोकांमध्ये मिसळायला लागू, तेव्हा द्वेष, मत्सर, ईर्ष्या ह्या सगळ्या भूमिकांना मागे टाकायची गरज आहे. त्यांची काही गरज नाही आहे समाजाला. आपण लक्षात आलं आत्ता की त्या सगळ्यांनी काहीच होत नाही, जीव वाचत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही कोणाला, ना समाज उभा राहतो, ना काही कशाचं कोणाचं कल्याण करता येतं. त्यामुळे जे काही प्रेम, सद्भाव, बंधुता, मित्रता, सहयोग ह्या भावनांना घेऊन आता घराच्या बाहेर पडूया. आज पडू, उद्या पडू, परवा पडू, जेव्हा केव्हा पडू, पण ह्या पुण्यभूमीतनं जर का आपल्याला संदेश घ्यायचाच असेल, ज्या भूमीत आपण राहतो, अनेक वर्ष आपण इथं राहिलो आहे, पिढ्यानपिढ्या आपण इथं राहिलो आहे, त्या भूमीने जगाला हा संदेश दिला आहे, आपल्याला नक्कीच तो स्वीकारायची गरज आहे. जगभरामध्ये त्याचं कौतुक होतं आहे, जगभरामध्ये त्याचा स्वीकार होतो आहे, आपण मात्र नक्कीच घेण्याची गरज आहे. आणि जगासमोर एक आदर्श ठेवण्याची गरज आहे की जिथून हे निघालं तिथं हा किती मोठ्या प्रमाणात स्वीकार झालेला आहे विचार. आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आहोत, आपण एक संघ आहोत, ही भूमिका आहे. आणि एकामेकाच्या मदतीला धावून येतो, ही भूमिका आहे. ह्यालाच वाढवायचं आहे, ह्यालाच वृद्धिंगत करायचं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीने जर काय शिकवलं असेल एकच आहे की हाच विचार जागतिक होईल, हाच विचार शेवटपर्यंत टिकेल. बाकी सगळे नकारात्मकता, दुराग्रह निर्माण करणारे विचार मागे राहतील. प्रेम जो विचार शिकवेल, सद्भाव जो विचार शिकवेल, तोच शेवटपर्यंत जाईल, तोच लोकांना एकत्र ठेवेल. हाच फक्त येणाऱ्या मानव समाजासाठी तारणारा विषय राहणार आहे. आणि या पुण्यभूमीतून हा विचार दिला गेला. इथं मी आज इथूनच त्या विठ्ठलाला नतमस्तक होतो की आपल्या कृपे आम्हाला एवढं सगळं कळालं, आपल्या ह्या पुण्यभूमीत राहता येतं आहे, स्वामींची या भूमीत आम्हाला राहता येतं आहे, आपल्या सगळ्या पुण्यवान या परिसरामध्ये आम्हाला श्वास घेता येतो, याचा आनंद आहे, गर्व आहे. आणि आपण ही संधी दिल्याबद्दल मला खूप आनंद आहे. मी विवेक शेकापुरेजी असतील, चौधरी सर असतील, यांना धन्यवाद देतो की आजच्या ह्या पवित्र दिवशी मला संधी दिलीत. आपण मला कधी देऊ शकला असतात, पण योग असेल की आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांशी बोलावं. आणि मला सर म्हणत होते, चौधरी सर, की काय विषय घेऊन बोलणार. मी म्हणलो की सोलापूरच्या लोकांशी बोलायचं असेल तर सोलापूरचं वेगळं महत्त्व सांगायची गरज आहे, सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व वेगळं सांगायची गरज आहे, अक्कलकोटचं वेगळं महत्त्व सांगायची गरज आहे. त्यामुळे मग आपल्याशी बोलताना हा विषय मांडावा अशी माझी इच्छा होती की आपण खूप भाग्यवान आहोत, या परिसरात आपण जन्मलो, या हवेचा आपण श्वास घेतला, इथे आपण अन्न ग्रहण करतो, इथले आपण रहिवाशी म्हणवतो. कारण ह्या भूमीचा स्पर्श व्हावा आपल्याला अशा अनेक लाखो लोकांचा एक आज विचार आहे. म्हणजे आज बघतो आपण, जेव्हा इतक्या लाखो लोक आज चलबिचल आहेत की आम्हाला वारीला येता आलं नाही, पण आपण इथे आहोत, आपण इथून ह्याच भूमीत आहोत. गुरुपौर्णिमा काही दिवसांनी येणार आहेत. कितीतरी मला डझनावारी रोज फोन येतात की गुरुपौर्णिमेला येता येईल का अक्कलकोटला, पण आम्ही सांगतोय की नाही येता येणार आहे. मग खूप लोकांना खंत आहे की या पुण्यभूमीमध्ये खूप तळमळ येण्याची, पण येता येत नाही आहे. पण आपण इथे आहोत आणि आपण इथे राहू शकतो, याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या पुण्यभूमीला, या सगळ्या दैवभूमीला माझा नमस्कार. आजच्या आषाढीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना नमस्कार, अत्यंत शुभेच्छा. आजच्या या पवित्र दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि मी परत शेवटी एवढंच सांगेन की खूप खूप सुंदर विचार आपल्या भूमीतून मांडला गेला आहे. त्याचा अभ्यास आपण करा. परत कधी गुरुमंदिरात जाल, शिवपुरीला कधी नक्की या, आपण सगळे नक्की या आणि हा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण हा आपल्यासाठी, आपल्या घरातून दिलेला, जगभराला दिलेला संदेश आहे आणि ह्याच्यावर आपला पहिला हक्क आहे. त्यामुळे आपण नक्की या सगळे. मी शेकापुरेजींना, चौधरी सरांना विनंती करेन की सगळ्यांना माझ्यातर्फे निमंत्रण द्या की आपण अक्कलकोटला या, दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि मग हा विषय समजून घ्या. स्वामी संदेश काय, कशासाठी हा सगळा खटाटोप केला गेला. इतकं सगळं तपाचरण करून एका ग्रामीण भागात येऊन केवळ काही छोटे चमत्कार दाखवावे म्हणून स्वामी आलेले नव्हते. एक मौलिक काम उभं राहावं, एक विश्व परिवर्तनात्मक काम उभं राहावं, एक मानवी समाजाचं कल्याण करणारं काम उभं राहावं म्हणून अक्कलकोटला आले होते. म्हणून हा सगळा कार्याचा दिशा आपल्याला दिली गेली आहे आणि त्याला इतकं जवळनं बघता येतं, याचा आम्हाला खूप आनंदही आहे, गर्वही आहे. त्यामुळे अजून काय सांगू. आता मी परत म्हणेन की आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण सर्वांनी मला हा वेळ दिला, शेकापुरेजी असतील, चौधरी सर असतील, जितके काही सभासद असतील, सगळ्यांचे माझा नमस्कार, धन्यवाद. आणि परत मला नक्की कधी बोलायची संधी द्या. आपल्याला कुठलाही विषय योग्य वाटला असेल माझ्यासाठी मला नक्की सांगा. आपल्या सगळ्यांशी भेटायला, बोलायला मला नक्की आवडेल. आणि परत भेटू नक्की. जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा आपण नक्की सगळे भेटू आणि तेव्हा अधिक चर्चा या विषयावरती नक्कीच करू. त्याबद्दल
त्या दिवसाची वाट बघूया. तर ही संधी दिल्याबद्दल परत सगळ्यांचे धन्यवाद व आपल्या सगळ्यांना ह्या पवित्र दिवसाची परत शुभेच्छा.